श्री संत बाळूमामा बघा नंबर 15 कारभारी राहुलदादा वाघमोडे ही पालखी माढा तालुका बेंबळे गावामध्ये मेन कॅनलवरती शेतमालक धनाजी गोपाळ काळे यांच्या शेतात आहे. भक्तांनो, आज 2 जुलै 2026 गुरुवार संध्याकाळी ती तळावरती प्रवचन सेवा खंडू महाराज दगडे तुळशीकर तालुका माढा यांची आहे. काही बोला. जय बाळूमामा पाषाण. संत सद्गुरू बाळूमामांचा बघा नंबर 15 आपल्या बेंबळे नगरीमध्ये आगमन झालेला आहे. खरोखर हा शेतमालक भाग्यवान आहे. या शेतमालकाच्या शेताला जगाच्या मालकाचं पावन लागलं महाराज. कारण भाग्यवंता घरी बजार पूजन त्याची वाट पाहिली रघुनंदन. भाग्यवान माणसाच्या घरी देवाला यावंच लागतं महाराज. वर नवी आलाय वरून राजा थोडा आणि वरून राजाचा आता दिवसच प्रसन्न आहे महाराज. आपण फार आतुरतेने वाट पाहतो. येऊ म्हणलं तर येणार नाही, येऊ नको म्हणलं तरी सुद्धा थांबणार नाही महाराज. आणि देवाच्या मनात ते कोणाचे चालेल. जसं देवाच्या मनात असत तसं होणार आहे. काय बदल नाही महाराज. खरोखर या शेतमालकाचं काय भाग्य असेल. आजच्या जन्मी किंवा या जन्मामध्ये काही संत सद्गुरू बाळूमामाची सेवा केली असेल महाराज. त्या सेवेचं ऋण म्हणून माझा जगाचा मालक परतफेड करण्यासाठी या शेतमालकाच्या शेतामध्ये विराजमान झाला आहे. आणि सर्व भाविकांना या बेंबळे प्रसिद्धीतील सर्व भाविकांना एक दुग्ध सरकाराचा योग आहे महाराज. की आपण आपल्या हातून जेवढं मेंढीची सेवा करू महाराज, तेवढं आपण आपल्या संकटापासून दूर जाऊ. प्रत्येक व्यक्तीला पाठीमागे संकट आहे. प्रत्येक व्यक्तीला संकटाला पसंत नाही. प्रत्येक व्यक्ती संकटाचा सामना करतो महाराज. पण त्या संकटापासून दूर जाण्याचा एकमेव जर उपाय कुठला असेल, एकमेव साधन जर काय असेल महाराज, तर ते फक्त या जगाच्या मालकाची मेंढी मावळे. आणि हे मेंढी मावळे चालून आता खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर सर्व वारकरी आळंदी ते पंढरपूर, त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर, देहू ते पंढरपूर, सासवड ते पंढरपूर, मुक्ताईनगर ते पंढरपूर, सर्व वारकरी पंढरपूरला जगाच्या मालकाच्या भेटीला येत आहेत महाराज. आणि हा जगाचा मालक हे मोठ्या वारकऱ्यांना घेऊन तुमच्या आमच्या भेटीला चालून येत आहेत महाराज. इतर संतांच्या दर्शनाला आपल्याला महाराज त्यांच्या गावाला जावं लागतं. पण जगाच्या पाठीवर एकमेव संत असा आहे महाराज की तो स्वतः आपल्या घरी येऊन आपल्याला दर्शन देतो. तो संत जर कोण असेल तर तो जगाचा मालक संत सद्गुरू बाळूमामा आहे. बोलो बोलो बाळूमामाचे सांग भले. संत सद्गुरू बाळूमामाच्या हयातीत अनेक चमत्कार झाले महाराज. ते तुम्हाला सर्वांना ज्ञात आहेत. या बगेचे कारभारी राहुलदादा वाघमोडे अनेक वर्षापासून या बगेचे कारभार करतायत. पुजारी आहेत, उपकारभारी आहेत, उपस्थित सर्व मेंढी माऊलीची सेवा करणारे मेंढके आहेत महाराज. प्रत्येक मेंढका आपली काही ना काहीतरी समस्या घेऊन या मामाच्या मेंढी माऊलीची सेवा करायला आला महाराज. कारण ज्यावेळेस मामा या मेंढी माऊलीची सेवा करत होते त्यावेळेस मामाला कधीच म्हटलं नाही की माझी मेंढी आहे, ही माझी मेंढी माऊली, असं माझ्या संत सद्गुरू बाळूमामाच्या मुखातून कधी आलं नाही महाराज. संत सद्गुरू बाळूमामा मेंढी माऊलीची सेवा करत असताना नेहमी त्यांच्या मुखातून शब्द यायचा की बाबा ही जगन्नाथाची मेंढी माऊली आहे. ही जगन्नाथानं मला सोपवलेलं काम आहे, ते फक्त पार पाडण्याचं कार्य मी करतोय. हे जगन्नाथाच्या मेंढी माऊलीची सेवा करण्याचं कार्य माझ्या हाती आलंय महाराज. आणि ते करण्याचं कार्य फक्त मी करतोय. जगाचा मालक संत सद्गुरू बाळूमामा महाराज वयाच्या 14 वर्षापासून मेंढी माऊलीचं राखण करण्याचं कार्य केलं महाराज. सलग 60 वर्ष जगाच्या मालकानं मेंढी माऊलीची सेवा केली. तुम्ही आम्ही महिना, 2 महिने, 1.25 महिने, 4 दिवस, 8 दिवस, 15 दिवस सेवा करतो आणि इच्छित मनोरथ पूर्ण नाही झालं की महाराज दोष द्यायला चालू करतो. देव सहजासहजी पावणारा नाही महाराज. देव महिना, 1.25 महिना, वर्ष, 1.25 वर्ष सेवा करून सुद्धा पावत नाही महाराज. कारण भगवंताला सेवा निरपेक्ष भावनेनं करावी लागते. देव जर आपल्याला प्रसन्न व्हावा असं वाटत असेल महाराज तर न सांगता कळो येते
अंतर, आपली कुठली समस्या काय आहे हे न सांगता जर आपण मामाच्या मेंढी माऊलीची सेवा केली महाराज, तर आणि तर आपल्याला फास्ट फरक आहे. नाहीतर आपण सेवा करण्या अगोदर आपलं दुखणं मांडून ठेवायचो महाराज, मग त्याच्यावरती आपला विश्वास नसतो, आणि विश्वास नसला की हा जगाचा मालक कधीच उद्धार करत नाही महाराज. संत सद्गुरू बाळूमामांनी मामांच्या हयातीत महाराज सेवा करत असताना जेवढे मी सेवेकरी संत सद्गुरू बाळूमामाच्या सेवेमध्ये मामांच्या हयातीत आले महाराज, त्यावेळेस हा जगाचा मालक फक्त भंडारा द्यायचा. जगाच्या मालकानं सांगितलं ही भंडारा माझे संजीवनी आहे, या भंडाऱ्यावरती 100% विश्वास ठेव, आणि तुला जे काय संकट असेल ती या जगन्नाथाच्या मेंढी माऊलीला सांग म्हणून सांगितलं महाराज. कुणाला? जगन्नाथाच्या मेंढी माऊलीला सांग. मला सांगायची काय आवश्यकता नाही, कुठल्या पुजाऱ्याला सांगायची काय आवश्यकता नाही, कुणालाच सांगत बसू नका. तुमची समस्या फक्त मेंढी माऊलीला सांगा, तिची सेवा करा. मामामध्ये एवढी शक्ती आहे, मामाच्या मेंढी माऊलीमध्ये एवढी शक्ती आहे. हजाराच्या संख्येनं या काळ्या रानामध्ये घरदार नीट रस्ता महाराज कुठलंच काही नाही, तरी सुद्धा तुम्ही आम्ही इथपर्यंत आलोय. कशामुळं? फक्त हे जगाच्या मालकाची शक्ती आजही जिवंत आहे, उद्याही जिवंत राहणार आहे, आणि कालही जिवंत होती महाराज. संत सद्गुरू बाळूमामा फक्त सद्गुरू बाळूमामा कीर्ती रूपाने आजही जिवंत आहेत महाराज. गेले दिगंबर ईश्वर विभूती, आणि राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये. संत सद्गुरू बाळूमामांचा जर अभ्यास तुमच्या समोर मांडायचा झाला, नियोजित सेवा नसल्यामुळं माझं मलाच मिळ लागला नाही, तरी पण आरतीच्या वेळेपर्यंत महाराज जगाच्या मालकाने जे काही चमत्कार केले ते थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो. संत सद्गुरू बाळूमामा ज्यावेळेस मेंढी माऊलीची सेवा करायचे महाराज, त्यावेळेस शेतामध्ये असं आता उभ्या पिकात आपण उदाहरण करणाऱ्या मेंढी माऊलीला सोडतोय महाराज. कारण हा चमत्कार आपण पाहतोय, कारण जगाच्या मालकाची मेंढी माऊली ज्या शेतात गेली महाराज, ज्या शेताला मामाच्या मेंढी माऊलीचं पाऊल लागलं, त्या शेतकऱ्याचं त्या शेताचं सोनं झाल्याशिवाय राहिलं. आतापर्यंत इतिहास आहे महाराज, जे काल घडले ते उद्या घडणार आहे, आणि ते आजही घडतंय महाराज. जगाचा मालक ज्यावेळेस मेंढी माऊलीची सेवा करायचं महाराज, त्यावेळेस आता दाना पिकात कधी मेंढी माऊलीला जाऊन देत नव्हते महाराज. कारण त्यावेळेस बघा फक्त एक होता, मामाच्या हयातीमध्ये 1000-1200 मेंढी माऊली होती महाराज. आणि मेटके गावाचा प्रसंग आहे महाराज. मेटके गावामध्ये असंच पावसाळ्याच्या दिवसामध्ये महाराज, पावसाळ्यात सुरुवातीला ओढलं यंदा जसं ओढलं तसं, आणि एक पीक महाराज एका ज्वारीच्या पिकाला पाऊस पडला, आणि मेटक्याच्या पाटलाच्या रानामध्ये माझ्या मामाची मेंढी माऊली महाराज. मामा मेंढी माऊलीला घेऊन गेल्यानंतर मामाच्या आज्ञेने महाराज मामाची सेवा केली. त्या पाटलाच्या शेतातील महाराज फक्त मामाचे झाडं फळं चालून टाकलं महाराज. अहंकारी पाटील होता महाराज, आणि त्या पाटील रानात गेल्याच्या नंतर पाहिलं महाराज, त्या पाटलाचा तळ पाळतात मस्तकाला गेली. हा जगाचा मालक महाराज धंदा येतो एवढं पायामध्ये कोल्हापूर पावसा नाही, हातामध्ये काठी घेऊन महाराज हे जगाचे मालक एका लिंबाच्या झाडाखाली बसले. मामाची लेकर महाराज, मामाचे लेकर आधी आनंदानं त्या झाडाचा पाला खातात महाराज. आणि एक गोष्ट महाराज मेटक्याच्या पाटलानं पाहिलं बरोबर महाराज नको ते बोलायला चालू केलं. कोण कुठला दरबार म्हणे प्रत्येक गोष्टी येता आमची परवानगी घेत नाही, कुणाला विचारत नाही, तुमचं मनमानी कारभार करता, आमचे झाडं प्रत्येक गोष्टी तुम्ही घालून टाकता, आणि नुकसानीचं भरपाई होऊन देणार. कोण देणार म्हटल्या बरोबर या जगाच्या माणसाला टेन्शन आलं महाराज. संत सद्गुरू बाळूमामाला वाटलं की बाबा आपल्याकडे न विचारता ही चूक झालेली, पण या पाटलाचं काय नुकसान झाले हे भरून देणं आपलं कर्तव्य आहे महाराज. मामा विचारत होता महाराज, विचारत असताना एक दिवस गेला, दुसरा दिवस उरला महाराज. ज्या पाटलाच्या शेतामध्ये महाराज आजच्या दिवशी बाबूला पाला तोडून टाकला होता, त्याच पाटलाच्या शेतामध्ये दुसऱ्या दिवशी महाराज ज्वारीच्या पिकामध्ये मामाची मेंढी माऊली गेली महाराज. पिकाचं नाजूक केलं बरोबर महाराज, पुण्याच्या पाटलाला राग आला,
आणि पुन्हा पाटील रागानं मामाकडे गेला आणि मामाला सांगितलं आता हे तुझं बिराड उचलायचं इथून चालतं व्हायचं म्हटला. 1 मिनिट सुद्धा इथं थांबायचं नाही. काल जालाचं नुकसान केलं आणि आता खाण्यापुरतं धान्य होणार, पोटं ज्वारी होणार, त्याची सुद्धा वाट तुझ्या मेंढराला लावली महाराज. नाही इलाज झाला. हा जगाचा मालक संत सद्गुरू बाळूमामा पांडुरंग परमात्म्याचं भजन करू लागला. 4-8 दिवसाचा कालावधी निघून गेला महाराज. त्या पाटलानं आपल्या शेतातला ज्वारी काढली महाराज. 200 कडबा निघाला महाराज. मामा विचारत होते की आता याचं नुकसान झालंय, याचं नुकसान भरून दिल्याशिवाय आपल्याला इथून जायला अधिकार नाही महाराज. आणि या जगाच्या मालकानं पांडुरंग परमात्म्याचं भजन केलं महाराज. आणि त्या पाटलानं ज्वारी काढली, मोडणी केली महाराज. आणि ज्वारी सुद्धा करून झाली. ज्या वेळेस ती ज्वारी करायची झाली ना, आता पाटील ज्वारी भरणार, तेवढ्या वेळात हा जगाचा मालक संत सद्गुरू बाळूमामा ज्या पाटलाने शिऱ्या दिल्या होता, जो पाटील नको ते बोलला होता महाराज, त्या पाटलाच्या खळ्यावरती हा जगाचा मालक गेला. आणि खळ्यावर गेल्याच्या नंतर हा जगाच्या मालकानं त्या पाटलाला सांगितलं की पाटील, तुमचं जेवढं मी नुकसान माझ्या या मेंढी माऊलीनं केलंय, तेवढं नुकसान भरून द्यायला हा धनगर समर्थ आहे. फक्त या धनगराची एक विनंती आहे, या धनगराची एक प्रार्थना आहे. मी तुम्हाला एक विनंती करतो, जर तुम्हाला तुमचं नुकसान भरून हवं असेल तर हा धनगर द्यायला समर्थ आहे. फक्त या धनगराचं तुम्हाला काहीतरी ऐकावं लागल म्हटल्याबरोबर त्या पाटलाला विचार केला महाराज. आता नुकसान होऊ नये ते झाले, नुकसान होऊ नये ते झाले. आता हा भरून देण्याच्या स्थितीमध्ये दिसत नाही, पण असा काय चमत्कार करतोय बघू, काय म्हणतोय बघू तरी म्हणून महाराज त्या पाटलानं सांगितलं, बोल बाबा आता काय तुझं म्हणणं आहे. नुकसान करून झाले, आता भरून देतो म्हणतोय, कसं भरून देणार आहे ते सांग तरी म्हटल्याबरोबर मामानं सांगितलं, ही रास तू फक्त आता भरायची नाही, आता एवढी रास तू भरायची नाही, ही रास तू आता जी भरणार आहे ते फक्त 4:05च्या नंतर भरायला घेऊ. तुझं जेवढं बी नुकसान झालंय त्याचं दुप्पट नुकसान हा बाळू धनगर तुला दिल्याशिवाय राहणार नाही महाराज. त्या पाटलाने विचार केला, सांगितलं आता 9-10 वाजले, जेवण झोपावं, जेवण करून आपण भरणार होतो. 4:05 पर्यंत तो पाटील थांबला महाराज. जिथं 2 फुटी ज्वारी त्या पाटलाला होणार होती महाराज, मामांच्या मुखातून गेलेला शब्द महाराज, कारण मामाने जो दिलेला शब्द आहे, ज्यावेळेस महाराज संत सद्गुरू बाळूमामा मेंढी माऊलीची सेवा करायला लागले आणि मामांचं सत्व पाहण्यासाठी महाराज मेंढ्या राखीचा उन्हातानात मोठ्या प्राण्यावर अपार प्रीत नीतीने वागावे कधी नाही होत, उन्मत्ताला मामा शासन करीत महाराज. गोसावी रूपामध्ये देवदूत आले, मामांचे त्यांनी सत्व पाहिले, अवघड विहिरीचे पाणी पाजता आणि आशीर्वाद देते प्रसन्न होता. संत सद्गुरू बाळूमामाला गोसावी रूपामध्ये आलेल्या विठ्ठल बिरदेवाला आशीर्वाद दिला महाराज. असा आशीर्वाद दिला की आता या क्षणापासून जो तुझ्या मुखातून शब्द बाहेर पडेल तो खरा होईल. हे विठ्ठल बिरदेवाने महाराज बाळूमामाला आशीर्वाद दिलेला होता. आणि त्या पाटलाला सांगितलं होतं, तुझं नुकसान भरून देणार, जेवढं नुकसान झालं त्याचं दुप्पट नुकसान भरून देणार. त्या पाटलाला सांगितलं होतं, मला 2 पोती ज्वारी होते एवढं महाराज. 2 पोती म्हटलेला पाटील त्या जागेला जगाच्या मालकाचं म्हणणं ऐकलं आणि 4:05ला रास भरली महाराज. जिथं 2 पोती ज्वारी होती तिथं त्या पाटलाला 22 पोती ज्वारी या जगाच्या मालकानं दिली महाराज. सांग मले, बोला बोला गुरु महाराज सांग मले. एवढी ताकद आज सुद्धा आहे. मामांच्या हयातीतला हा चमत्कार आहे. फक्त अनुभव घ्यायचा असेल तर या जगाच्या मालकाची मेंढी माऊली आपल्या शेतापर्यंत न्या. या जगाच्या मालकाच्या मेंढी माऊलीचं पाऊल आपल्या शेतामध्ये लागू द्या महाराज. चालू पिकाचं जरी नुकसान झालं ना महाराज, तर पुढच्या पिकामध्ये तुम्हाला दुप्पट दिल्याशिवाय राहणार नाही महाराज. लय लांब नाही तुम्हाला आमच्या तुळशी शेजारी परितेवाडीला महाराज एक चव्हाण नावाचा शेतकरी 16 नंबर बघा कोरोनाच्या काळात आला होता महाराज. संत सद्गुरू बाळूमामाचा 16 नंबर बघा कोरोनाच्या काळामध्ये आला होता महाराज. हरिष्ठ त्याच्या रानाभोवते महाराज सगळं गायरान आहे. आणि झालं असं महाराज, तो व्यक्ती गवंडी काम करायचा आणि घरच्याला सांगून जायचा फक्त काही पाणी लागायचं तेवढं पाणी त्या मेंढरांना हौदावरच
हौदाला चिटकून मका होती महाराज, मका तेवढी येऊ देऊ नका असं बायकाला पोराला सांगून तो दररोज कामाला जायचा महाराज. पण एक दिवस असा झाला महाराज की मामानं त्याची परीक्षा बघायची ठरवली. अनेक मेंढके असताना महाराज पाणी पीत पीत महाराज काही मेंढी माऊली मामांचे त्या मकत गेली महाराज, आणि 70% त्या मकाचं नासधूस केलं. मकाचं नासधूस केलं महाराज, आणि तो वाडीतला शेतकरी महाराज, त्याचं नाव मला आठवना, तो घरी आल्याबरोबर बघितला आणि त्याची तळपायच्या मस्ता गेली. बायकोला म्हणलं तुला काय सांगितलं होतं, फक्त काय पाणी त्यांना लागतंय तेवढं दी. या मकत आजाबाद एक सुद्धा मेंढी येऊन द्यायची नाही महाराज. त्याला राग आणावर झाला महाराज, आवडलाच नाही त्याला. रागाच्या भरात बायकोला दो मारलं महाराज. पण बिचारी नाहीला झाला. जगाच्या मालकाचे मेंढे पावले, आपण चारा निघून देऊ शकत नाही, पण येऊन माझ्या जगाच्या मालकाला चारा खाल्लाय. त्यांची जी इच्छा असेल म्हणून महाराज जे काय असेल ते पतीचं महाराज महाराज केला. काही दिवसानं बरा गेला महाराज, मका काढली. एक महाराज फक्त 3 पिशव्या मका झाली. काय झाली? 3 पिशव्या मका झाली. आणि असं महाराज पुढं 5 वर्ष झालं. 1800च्या अवध्या 1200च्या अवध्या कसलीही पिशव्या महाराज 3 पिशव्याच्या वर त्याला मका होत. आणि त्याला चमत्कार सांगितला महाराज. ज्यावेळेस चव्हाणवाडीला बाळूमामाच्या मंदिरात गेलो आणि तिथं मामाच्या चरणावरती नतमस्तक झालं. सांगितलं मामा, जरी माझ्याकडून काही चूक झालेली असली, चूक झालेली चूक मला मान्य मामा, फक्त आता यावर्षी माझ्या इच्छेनं माझ्या शेतामध्ये 25 ते 30 क्विंटल मका होतं. 2 क्विंटल फक्त हे तुला बघा असपासून ते बघा मी मेंढी मागला 2 क्विंटल मका दिली महाराज. गेल्या वर्षी त्या शेतकऱ्याला महाराज 42 क्विंटल मका मामाला दिली. ही ताकद जगाच्या मालकाच्या संत सद्गुरू बाळूमामा हा देणारा देव आहे, हा घेणारा देव नाही महाराज. म्हणून मामाच्या दर्शनाला येत असताना तुम्ही आर्थिक दृष्ट्या जरी काय नाही आणलं तर हा जगाचा मालक महाराज तुम्हाला धन मागत नाही, पण या जगाच्या मालकाचं तुम्हाला एक मागणं आहे, फक्त त्यांच्या मेंढी माऊलीसाठी चारा, त्यांच्या मेंढी माऊलीसाठी पाणी आणि त्यांच्या मेंढी माऊलीसाठी धान्य. येताना फक्त घेऊन यायचं कार्य करा. जगाच्या मालकाच्या मेंढी माऊलीला चारा दिला, जगाच्या मेंढी माऊलीला तुम्ही धान्य करून आहात, तर हा जगाचा मालक तुम्हाला त्याचं जेवढं तुम्ही द्याल त्याचा 10 पटीनं दिल्याशिवाय राहत नाही महाराज. हा इतिहास आहे, आतापर्यंत इतिहास आहे महाराज. संत सद्गुरू बाळूमामाच्या हयातीमध्ये महाराज जेवढे पुढे केले महाराज, ज्याला चालता येत नव्हतं त्याला चाला लावणारा हा देव आहे, ज्याला चालता येत नाही त्याला चाला लावणारा हा देव बाळूमामा आहे, ज्याला बोलता येत नाही त्याला बोलू लावणारा हा देव बाळूमामा आहे, हा ज्याला नोंद नाही त्याला नोंद देणारा हा देव बाळूमामा महाराज. मग या देवाकडे येत असताना महाराज आनंदाला तेवढं यायचं नाही, मी पणाला तेवढं यायचं नाही, मला काय कमी नाही म्हणून आजूबाजू यायचं नाही महाराज. मामाने सांगितलं नीती सोडून जर माझ्या तळावर येतील, नीती सोडून जर माझ्या तळावर येतील तर तुला मातीला मिळेल सगळं आम्हाला राहणार नाही महाराज. नीतीने वागावे कमी नाही होत आणि उन्मत्ताला मामा शासन करीत. मामांचं जेवढे महाराज मामांच्या नावानं कोणीही प्रचार करू द्या, त्याला हा जगाचा माणूस होऊ शकत नाही. मामाने सांगितलं माझ्या नावानं जर कोणी भ्रष्टाचार केला, माझ्या तळावर जर कोणी हलवला तर त्याचा 6 महिन्याचा आत हात हा बाळूनगर काढल्याशिवाय राहत नाही महाराज. बाळूमामाने समाधी घेत असताना सांगितलं महाराज मोजके मेंढके होते महाराज, फक्त त्या मेंढकेने काटेकोरपणे पालन केलं. ते मेंढके मामाला म्हणायचे, मामा आता तुम्ही जायचं म्हणता, तुम्ही समाधी घ्यायचं म्हणता, मग तुमच्या नंतर 1012 मेंढी मागले हे गोळे हे तुमचा संसार एक प्रपंच कोणी बघायचा. जगाच्या मालकानं महाराज समाधी घेत असताना शेवटचा वाक्य सांगून गेला. जगाचा मालक संत सद्गुरू बाळूमामाने सांगितलंय, अरे रंजतराव, जोपर्यंत तुम्हाला ही माझी मेंढी मध्ये आखली होती तोपर्यंत नका, जोपर्यंत माझ्या मेंढी मध्ये तुम्हाला चांगलं पाणी देता येत आहे तोपर्यंत द्या. ज्या दिवशी तुम्हाला एक मेंढी मध्ये
मेंढी माऊलीचं दाखल करतील म्हणून सांगितलं मला. पण हा प्रसंग 60 वर्ष झालं अजून तर आलेला नाही. मला 60 वर्षापूर्वी मामाने सांगितले की जोपर्यंत तुम्हाला सेवा करणं होती तोपर्यंत करा महाराज. एक सेवा कधी केला की 4 सेवेकरी तळावर हजर आहेत महाराज. हा जगाचा मालक करून घेतो महाराज, करून घेणार असतोय. कारण आले देवाच्या मना तिथे कोणाचे जाणीना. हा संत सद्गुरू बाळूमामा देव मेलेल्या माणसाला जिवंत करणारा देव आहे. हा संत सद्गुरू बाळूमामा श्री संत बाळूमामा बघा नंबर 15 चे पुजारी पुजारी मामा आपलं नाव काय होय? हां, आज हे 15 नंबर पालखीचे पुजारी आपले खंडू महाराज दगडे तुळशीकर यांचा सन्मान करत आहेत. टोपी टॉवेल व श्रीफळ देऊन आज ह्या पालखीमध्ये त्यांनी सुंदर प्रवचन या ठिकाणी सेवा केलेली आहे. आणि ही सेवा आपली या अगोदरचं यूट्यूबवरती व्हिडिओ पाहून राणूताई भाऊसाहेब चोरमले या व्यक्तीनं पाहून आमंत्रित केल्याबद्दल आणि त्यांनी शब्दाला मान देऊन या ठिकाणी प्रवचन सेवा केली आणि त्यांचंही स्वागत 15 नंबर पालखीचे पुजारी मामा यांनी केलेलं आहे. बाळूमामांच्या नावानं चांगले जय बाळूमामा. असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि बाळूमामाची आरती, प्रवचन, कीर्तन सर्व सेवा तळावरची पाहण्यासाठी रोज विसरू नका. बोला जय.